उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा, पडद्यामागची कहाणी आणि पुढील राजकीय वाटचाल। भारतीय राजकारणात काही घटना इतक्या अनपेक्षितपणे घडतात की त्यामागे नक्की काय दडलंय याचा शोध घेणं आवश्यक होऊन बसतं। अशीच एक घटना म्हणजे 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेला राजीनामा। अधिकृतपणे प्रकृतीचं कारण दिलं असलं तरी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाने मोठा राजकीय भूकंप घडवला आहे। आज आपण केवळ काय घडलं हे पाहणार नाही, तर का घडलं आणि पुढे काय होऊ शकतं याचा सखोल वेध घेणार आहोत। धनखड यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात आरोग्य आणि वैद्यकीय सल्ल्याचं कारण दिलं आहे। त्यांचा कार्यकाळ अजून बराच बाकी असताना हा निर्णय घेणं अनेकांना खटकलं आहे। या प्रकृतीच्या पडद्यामागे काही मोठे राजकीय डावपेच तर नाहीत ना? चला याच प्रश्नांची उकल करूया। कोणताही मोठा नेता अचानक राजीनामा देतो तेव्हा पहिलं कारण प्रकृती हेच दिलं जातं, पण या केसमध्ये काही गोष्टी संशयाच्या भोवऱ्यात आहेत। अधिवेशन सुरू असतानाचा निर्णय, संसदेचं महत्त्वाचं अधिवेशन सुरू होतं आणि धनखड हे राज्यसभेचे सभापती म्हणून सक्रिय होते। अगदी आदल्या दिवशीही त्यांनी कामकाज चालवलं होतं। जर प्रकृतीची समस्या इतकी गंभीर होती तर राजीनाम्यासाठी अधिवेशनाचा मध्यबिंदू निवडण्याची आवश्यकता का होती? अलीकडच्या काळात ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि सभांमध्ये उत्साहाने सहभागी होत होते। त्यांच्या देहबोलीतून किंवा कार्यक्षमतेतून आरोग्याच्या मोठ्या समस्येचे संकेत दिसत नव्हते। जर आरोग्याची समस्या होती तर ती सुट्टी घेऊन किंवा काही दिवसांचा ब्रेक घेऊनही हाताळला आली असती। थेट राजीनामा देण्याचा निर्णय हे दर्शवतो की काहीतरी मोठं घडलं आहे। हे प्रश्नचिन्ह आपल्याला या राजीनाम्याच्या पडद्यामागील कहाणीकडे घेऊन जातात। उपराष्ट्रपती हे पद संवैधानिक असले तरी राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांची भूमिका राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाची असते। धनखड यांच्या काही निर्णयांमुळे किंवा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सत्ताधारी पक्षात काही प्रमाणात अस्वस्थता होती अशी चर्चा आहे। मागच्या वर्षी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोगाचा प्रस्ताव विरोधी पक्षांनी आणला होता। धनखड यांनी तो प्रस्ताव कोणत्याही मोठ्या चर्चेविना स्वीकारला होता। यामुळे सत्ताधारी पक्षाला धक्का बसला होता, कारण त्यांना हा प्रस्ताव लोकसभेतून आधी फेटाळायचा होता। धनखड यांच्या या कृतीने सरकारने काही प्रमाणात कोंडीत पकडले गेल्याची भावना होती। डिसेंबर 2024 मध्ये एका कार्यक्रमात धनखड यांनी तत्कालीन कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना किसान आधारभूत किमती MSP वरून थेट प्रश्न विचारले होते। ही सार्वजनिक टीका सरकारला रुचली नाही असं बोललं जातं। काही वेळा धनखड हे विरोधी पक्षांना सभागृहात अधिक वेळ देत होते किंवा त्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत होते, ज्यामुळे सत्ताधारी पक्षाला काही कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागले। त्यांच्यावर पक्षपाती असल्याचा आरोपही झाला होता। यामुळे सत्ताधारी पक्षात त्यांच्या कार्यपद्धतीबाबत काही मतभेद होते अशी शक्यता नाकारता येत नाही। ह्या घटना केवळ योगायोग नव्हत्या, तर त्यातून सरकार आणि उपराष्ट्रपती यांच्यातील काही प्रमाणात भूमिका संघर्ष दिसून येत होता असं राजकीय विश्लेषक म्हणतात। या राजीनाम्यामागे केवळ माझी गोष्ट नाहीत तर आगामी राजकीय परिस्थितीचाही विचार असू शकतो। भाजपने हा राजीनामा का स्वीकारला किंवा धनखड यांनी तो का दिला यामागे काही मोठी रणनीती असू शकते। नवीन आणि सक्रिय भूमिकेची शक्यता, भाजपने त्यांना भविष्यात एखादी महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी, एखाद्या मोठ्या राज्याचे राज्यपालपद किंवा अगदी एखादी मोठी केंद्रीय जबाबदारी देण्याचा विचार केला असेल, जेणेकरून ते पुन्हा सक्रिय राजकारणात येऊ शकतील। राजकीय पक्षाच्या धोरणांशी जुळवून घेणे, उपराष्ट्रपती म्हणून काही मर्यादा येतात। पक्षाला वाटत असेल की धनखड यांनी पुन्हा सक्रिय होऊन पक्षाच्या धोरणांना अधिक थेट पाठिंबा द्यावा। मित्रांनो, जगदीप धनखड यांचा राजीनामा केवळ एक बातमी नाही, तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे। प्रकृती हे कारण दिलं असलं तरी यामागे अनेक राजकीय धागेदोरे असू शकतात, ज्यांची चर्चा आपण आज केली। राजकारणात कधीही काही होऊ शकतं आणि भविष्यात धनखड यांची काय भूमिका असेल किंवा त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं, या राजीनाम्यामागे नक्की काय कारण असावं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।